तर मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. या फ्रेश प्याला हर्बल लाईफचं. तर मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आज हा शुक्रवार आणि बरेच दिवस झाले गावात त्याचा अवकाळ मिळाला नाही जॉबच्या ह्याच्यामुळे आणि बरोच वेळा. तर मुंबईच्या काही व्हिडिओ शूट करूया. मोस्टली माझं कसं होतं की फ्रायडे वर्क फ्रॉम होम असतं, सॅटर्डे संडे मला 2 दिवस मिळतात. बघे ह्या मोमेंटला ह्या दिवशी मला काही गोष्टी तुम्हाला दाखवता येतात का, तर म्हटलं त्या देखील मोमेंट तुमच्याबरोबर शेअर करूया. तर चला, आज हा फ्रायडे आणि फ्रायडेला माझा मोस्टली वर्क फ्रॉम होम असतं आणि माझी सकाळची सुरुवात जी होते ती मोस्टली ऑपरेशन होते हर्बल लाईफच्या. मित्रांनो, आता आमचा रसिका पण उठला आणि रसिका आज आमचा काय करता जेवण काय माहीत, जेवण करून जाणार आता कामाग. रसिका काय झाला? आमचं साहेब झोपलो आकडे. आता तो शेवटचा शाळेचा दिवस. गुड मॉर्निंग. तू लेट उठला बेटा. किती? 10 वाजले. 10. हां, नाही उठला. अरे लवकर उठला मग. 10 म्हणजे काहीच नाही. 11-12 वाजता लेट ना अबू. व्हेरी गुड बच्चा. आज का डबे नाही भरायचे हिला. तो बरं सांग. टोमॅटोचं सार आणि चवळीची भाजी. टोमॅटोचं सार आणि चवळीची भाजी. मित्रांनो, या बघा, या खुर्ट्यात गेलो ह्यो आथांग. हे बघा काय कामा नाही तरी बघा सगळी खेळणी घ्यायची. बाबू, अरे आपटशील असू. अडकला ना. ये, अरे बाप रे, तू बाहेर आला. व्हेरी गुड. मित्रांनो, ताकडे आमचा रसिका टोमॅटोचा सार त्याची तयारी चालू आहे. तुम्ही पण घरात तुमच्या खात असता ना म्हणा. उशीर झाला म्हणून शॉर्ट. उशीर झाला आहे. ऑफिसला जायचं. हां, ॲक्च्युली रसिकाला जायचं ऑफिसला. म्हणजे एकदम फास्ट. शॉर्टकट म्हणजे नक्की काय करते? शॉर्टकट म्हणजे जायला हवं होतं. मग मला चव बिघडली तर हां, जुगाड करणार नाही. म्हणजे शॉर्टकट म्हणजे काय? तू हे मोस्टली खोबरं किसून घेतात. हां, हे किसून गेलं तर काळं पण आलं ना त्याच्याबरोबर. तर कोणाला जुगाड करतो. सार ना काळा पडणार. हां, नाही. तर मित्रांनो, मोस्टली आमची रसिका अशी जुगाड करत असते जेव्हा तिला लेट होतो कामाला जायला. कारण मी आता उठले 6:09. टिकली बू डोळ्यावर दिली ती. आणि आता ह्यानंतर काय करणार तू? हे ह्याचं साराचं वाटप काढते आणि ती भाजीसाठी वाटते. पण ती खोबरं लागणार नाही सारामध्ये. मिक्सर लावायचं ना. कर काय ते काय करते. तर मित्रांनो, तर आमचा रसिकाच्याकडे काय केलंस? सार काय केलंस? फोडणीला घातलं. हे काय? भाजीचं वाटप. कसली भाजी? चवळीची. का ती भाजी का कुकरला गरम व्हायला, कुकर गरम आहे ना, मग ते वाटी पण गरम होणार. तर मित्रांनो, हा शॉर्टकट आहे. गॅसची बचत. गॅसची बचत म्हणजे कुकर ऑलरेडी गरम आहे त्यामुळे भाजी पण गरम होऊन जाते आणि योग्य प्रमाणात. तर मित्रांनो, आता सुरू होते माझं वर्क फ्रॉम होम. घरातनं ऑफिसचं काम म्हणजेच वर्क फ्रॉम होम. साधी सिंपलशी व्याख्या. चला, तर मित्रांनो, त्याच्या अगोदर छानपैकी मला ॲक्च्युली डेलीची सवय आहे वर्कआउट करायची आणि तर म्हटलं आत्तापर्यंत
ब्लॉग तर करत राहतो सगळे गावच्या साईडचे, पण मुंबईमध्ये मी काय करतो पर्सनली डेली माझी लाईफ कशी असते, तर त्यातला महत्त्वाचा पार्ट जो कोणता असेल ना तो म्हणजे वर्कआउट. जास्त वर्कआउट करत नाही, 10-15-20 मिनटं घरीच करतो, बट वर्कआउट कंपल्सरी आहे माझ्यासाठी. सो या वर्कआउटचा एक छोटासा अंश तुम्हाला दाखवतो, बघा. रसिकाने आमचा नाश्ता केला आहे, भव्य दिव्य असा नाश्ता. भाकरी, फोडणीचं भात, वालाची भाजी, कालचीचा चवळीची भाजी आता केल्या, आणि कांदो जो माका नेहमी लागता, नेहमी म्हणजे असं काय असला की. तर रसिकाने आमच्या मस्त की केला ना, भाकरी कंपल्सरी आमका सकाळची. फोडणीचा भात कधी उरलो रात्रीचं तरच, नाहीतर नाही. येवा नाश्ता करू. माझ्या स्कूलचा लास्ट डे, आज मी मज्जा करणार. तर मित्रांनो, आमच्या अथांगचो आज हा शेवटचा दिवस, म्हणजे जी होली स्पिरिट शाळा आमच्या टेकडीवर, त्या शाळेत घेऊ जाता अंगणवाडी. कायला म्हणतात ते, काय म्हणतात, प्ले ग्रुप. तर मी पण त्या शाळेत होते लहानपणी, ह्याच्या वयाचं असताना. मी त्यावेळी अंगणवाडीत, ह्यो आता प्ले ग्रुप, एवढंच फरक आहे ना बाबू. टीचरला हक द्या, काय करणार, मिठी मार. आणि टीचर सांग आय विल मिस यू, है ना. तो आता स्वतः ॲक्च्युली हा प्ले ग्रुपला आणि नंतर शाळा दुसरी, त्यामुळे माका म्हणता काय वाटतं. ॲक्च्युली मी पण त्या शाळेत होते ना, तर ॲक्च्युली जेव्हा माका रसिका बोलला की शेवटचा दिवस आहे अथांगचो, तर माका थोडा एकदम इमोशनल होत झाला, कारण का पोरं एकदम मोठं झालो नानाचो. आणि ते काय असं असतं, कारण का जेव्हा शाळेत गेलो तेव्हा एवढं रडत होतो. पहिले 3-4 महिने ह्यांना धिंगाणं घातलं ना शाळेत, आणि नंतर आता खरं तर खेळू लागलो होतो. आणि आता झाला, आता शाळा ती संपली. म्हणजे पहिला पाऊल ज्या ठिकाणी असता शाळेचा, ती फिलिंगच वेगळी असते. आणि मी पण त्याच शाळेत होतो आहे लहानपणी. आता शाळा दुसरी, आणि आता ऑलमोस्ट 2-2.5 महिने घरात. बघूया आता गावात जाऊचा झिलाक माझ्या, होय ना. कोणाकडे, यू डोंट नो का, यू डोंट नो ते आहे इकडे. चला आता या हाऊस सोडतो एका शाळेत, आणि चला बॅग नीट लाव. हां दिस वे चल. आज खरंच काय नको, आता फोटो कशाला काढताय मग. काढतो मी, तुम्हाला टाकायचं यूट्यूबवर. आतांची शाळा इकडे आहे आतमध्ये, आणि होली स्पिरिट हॉस्पिटल इकडे. माझी मी शाळा हीच होती, पण तेव्हा फार वेगळं होतं. काही नवीन बांधलं बरीच वर्ष, म्हणजे तर मी लहान म्हणजे ऑलमोस्ट 2000च्या अगोदर. आता झाली संध्याकाळचे, वाजले 6, आणि खेळता आता थोडं नाश्ता झालो, आणि आता जाणार अथांग आमचो. हाय एव्हरीवन. आता तू कुठे जाणार सांग सगळ्यांना. आता तू कुठे जाणार आहेस. तुला माहित नाही कुठे जाणार तू. तू कुठे जाणार, आणि तुला सोडणार कोण. तो तिकीट आहे ते. तर मित्रांनो, आता आम्ही निघणार उमाकडे, आणि ह्याचं तिकीट आहे कसलं मला पण माहीत नाही.
उमाकडे आमच्या उमा आमचा बायो उमा आणि यो माझं भाचो अवी. अवेच्या 2 दात तुटले कसे काय माहिती त्याका पण नाही कळे. आयू मी पण तर घरी मजा केल्या ना माझ्यासाठी. काय केलं ना काय माहिती. पावभाजी आणि पावभाजी कशी झाली ती बघूया. चला उमा आमचा कांदो कापतो उमा आमचो का कापता कांदो. उमा आमचो नाही उमा आमचा कांदा कापता हो. काय झालं माका. उमा आमचा कांदो कापता आणि ही उमा केल्यान पावभाजी तर वास तर छान येता. तर खाताना कळत. छान आहे टेस्ट लिंबू काय गो. देते ना. चीज पावभाजी खाणार का तू. चीज टाकून देऊ. हां आमच्याकडे गेल्या पावभाजी लागल्या ती अजून फ्रीजमध्ये आहे. तर आता उमा तसा आमचा सुगरण ते ना मी कापते. म्हणजे डबे बिबे टिफिनचे सर्विस वगैरे प्रोव्हाइड करता. गो बरं चालू हा हो चालू आहे. चालू आहे. आज मी ठेपले दिले. ठेपले 30 ठेपले दिले. 30 ठेपले किती रुपये. 10 रुपयाला एक. 10 रुपयाला एक 300 रुपये. व्हेरी गुड. मित्रांनो आमचा उमा देता पावभाजीकडे. तर यावा खाऊ. सर्वांनी सुखी राहा आनंदी राहा आणि मोस्ट इम्पॉर्टंट हेल्दी राहा. लाईक करा कमेंट करा आणि जर सबस्क्राईब अजून तुम्ही केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नको बाय. उचलून खा.